मराठी हिंदी वादाचं राजकारण भाजप आता हाणून पाडणार आहे। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये रणनीती ठरल्याची माहिती मिळते। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच मिळाला। या अभिजात दर्जामुळे मराठीच्या संवर्धनाकरता फायदाच होणार आहे, हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते जनतेत जाऊन सांगणार आहेत। त्यामुळे मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाला आता मराठी भाषेला अभिजात दर्जाचा मुद्दा समोर करत हे राजकारण भाजप हाणून पाडणार असल्याचं कळतंय। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची आज अत्यंत महत्त्वाची बैठक होती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण तसंच गिरीश महाजन आणि कोर कमिटीतील सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे भाजप कोर कमिटीच्या बैठकीत काय रणनीती ठरवत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। कोल्हापुरी चप्पल आणि प्राडा कंपनीच्या विवादाबाबत धनंजय महाडिक यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। हजारो कोटी कमावणाऱ्या कंपनीनं कोल्हापूरवासियांना रॉयल्टी देण्याची मागणी केली आहे। यावेळी फडणवीसांनी कारवाईचं आश्वासन दिले। सांगलीमध्ये मुलीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिक्षक बापाला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 15 दिवसांसाठी सांगलीच्या कोर्टात रवानगी करण्यात आली आहे। नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजला हिरवा कंदील दाखवण्यात आला। राज्य सरकारनं विशेष बाब म्हणून परिपत्रक काढून परवानगी दिली। सरकारच्या परिपत्रकामुळे रुग्णालयाला विरोध करणाऱ्यांना मोठी चपराक बसल्याचं मंदा म्हात्रे म्हटलंय। नवी मुंबई पोर्टवर डीआरआयनं मोठी कारवाई करत 39 पाकिस्तानी कंटेनर जप्त केलेत आणि या कंटेनरमध्ये तब्बल 9 कोटींचा माल होता। हा सर्व माल पाकिस्तानातून भारतात आणण्यात आला होता। राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध वाढत असताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी पुन्हा सारवासारव केली। पहिलीपासून नव्हे तर तिसरीपासून हिंदी शिकवण्यात येणार असून पहिली दुसरीला केवळ मौखिक शिक्षण दिलं जाणार असल्याचं ते म्हटले। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारनं 20,000 कोटी रुपयांची तरतूद करून महामार्ग रेटण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। 1 जुलै रोजी कृषी दिनाचं औचित्य साधून शक्तीपीठ बाधित 12 जिल्ह्यात रास्ता रोको करण्याचा आणि जमिनीची मोजणी हाणून पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हवामान खात्यानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे। रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या इशाऱ्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। 1 जूनपासून पहिल्या टप्प्यात 50 सोसायट्यांचे नळजोड बंद करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेनं घेतलाय। शहरातील 100हून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन करून देखील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित न केल्यानं 16 सोसायट्यांचे नळजोड महापालिकेनं खंडित केले। गणेशोत्सवानिमित्त कोकणवासियांची कोकणात जाणाऱ्या ट्रेनचं आरक्षित तिकीट काढण्याची धावपळ सुरू आहे। मात्र कोकण कन्या एक्सप्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या काही मिनिटातच 1,000च्या वर गेली आहे, तर इतर रेल्वे गाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा पूर्ण झाल्यानं रिग्रेट संदेश दाखवण्यात येतोय। टाटा पॉवर कंपनीनं राज्यभरात वीज वितरण परवान्याची मागणी केली आहे। मुंबई, ठाण्यामध्ये महावितरणाचं क्षेत्र वगळता अन्य क्षेत्र पुणे शहर, हवेली, मुळशी, मावळ, खेड तालुके आदी परिसरात वीज वितरण परवान्याची मागणी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिकेद्वारे केलेली आहे। पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक विनोद मोहितकर यांनी दिली आहे। या अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी अर्ज आले आहेत आणि ही प्रवेश प्रक्रिया 20 मे पासून सुरू झाली होती। ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयीसुविधेचा प्रकल्प रखडणार नाही याची दक्षता घेत पुढील 3 वर्षात बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करावं आणि दुहेरी बोगदा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या।
11वी प्रवेशासाठी तारीख पे तारीख सुरूच आहे. विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयांची यादी 26 जूनला लागणार होती. मात्र शिक्षण विभागाच्या संकेतस्थळात 6व्यांदा तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रक्रिया पुन्हा थांबवण्यात आली. आता ही यादी 30 जूनला लावणार असल्याचं केंद्रीय प्रवेश समितीनं जाहीर केलंय. पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख 10 देशांची संघटना असलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संयुक्त निवेदनात नसल्यानं त्यावर स्वाक्षरी करण्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नकार दिला. उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी 2023 मध्ये दाखल केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात माझगाव न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं.